सिंधुदुर्ग जिले में लगातार 15 दिनों से हो रही अतिवृष्टि ने आम जनता को भारी परेशानियों में डाल दिया है। आम और कोकम की फसलें बर्बाद हो चुकी है। कई दिनों तक कई तालुकों में बिजली भी नहीं थी। नारायण साहेब, तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक वाट बघतायत। आपण खासदार म्हणून निवडून आलाय, परंतु गेले 15 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे। आंबा बागायतदारांचं कॅनिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कोकमचं नुकसान झालंय। गेले 4-5 दिवस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत, आमदार आहेत, त्यांना अधिकारी ऐकत नाहीत, जुमानत नाहीत, हे वारंवार सिद्ध झालं आहे। त्यामुळे मुंबईत जो काय आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका करण्याचा, तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा। मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललंय यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे।